आणि आज भाजप तारीला पहिल्यांदाच आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत गिरीश कुंबळे सर्वप्रथम मी आपले तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण आपल्या सगळ्यांच्या तालुक्याच्या वतीनं त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. नंतर वापरला बोलायच्या नंतर नको नाही पण झाली चांगला असतो. प्रकाश शिरोड यांच्या बाबतीत मी पत्रकारित असताना स्वतः घेतलेला अनुभव म्हणजे माझा ऑफिस अनेक वर्षे त्यांच्याच इमारतीत होतं. कौटुंबिक संबंधाबरोबरच पत्रकारितेचे संबंध आले. अनेक वेळेला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी बऱ्याचशा त्यांच्या पूर्ण आयुष्यावर त्यांच्या काम करण्याची पद्धतीवरती माझ्या दरवर्षी एक पुरवणी असायची आणि सगळ्या पुरवण्या मी त्यांच्याबद्दल भरपूर लिखाण सुद्धा केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी पण पाहिलेलं आहे. विशेष करून महेश कंचावणी पाहिलं असेल सगळ्यांमध्ये. बाकी काही जण लहान होती वयाने म्हणजे गिरीश त्यावेळेला गिरीश सुद्धा कदाचित लहान असेल 12वीला कॉलेज असेल लाईफ असेल तिथपासून त्यांचं काम सुरू आहे. असं थोड्यांना चांगली माहिती आहे. बाकी सगळ्या आपल्या तरुण सगळ्या युवा पिढीला माहिती आहे. त्यांच्या गाजलेलं इलेक्शन सगळ्यांना असं वाटतं का पंचायत समिती जिल्हा परिषदेचं असेल पण सगळ्यात मोठं गाजलेलं इलेक्शन होतं ते म्हणजे RTC बँकेचं. ज्यांनी म्हणजे भाई जगतापच्या तोंडाला फेस आणलेला आहे. म्हणजे खरं ते बघितलं बारकाईने काही काळाने काही ही गोष्ट झाली म्हणजे जी अक्षरशः म्हणजे त्यावेळेला एक मोठा संघर्ष जसं आमदारांच्या इलेक्शन होतं तसं मी पाहिला आणि त्यावेळेला पूर्णतः प्रकाश शेटच्या बाजूने आम्ही सगळेजण होतो. एक आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे होतो. तर असं एक व्यक्तिमत्व. दुसरी गोष्ट त्यांच्यामधला जो स्वभाव म्हणून मी सांगतो की लिखाण करत असताना मी एकदा असं बातमी लिहिली नाव प्रकाश मात्र गावात आणतात आणि त्यावेळेला विषय असा होता का जावळ्याला त्यांचे भाऊ सरपंच होते आणि त्यावेळेला आणि तिथं डिम लाईट असायचा म्हणजे डिम लाईट. प्रकाश चिडले नाहीत त्यावेळेस. प्रकाश शेट्टी काय केलं म्हणजे ती बातमी घेतली आणि आमचे सुभाष दादा होते. अरे बघ काय आलंय ते पण कोणी भाऊ चिडलं त्यांच्यावरती. गेले MSCBत आणि बोलले हे काय चाललंय बघा हे कशामुळे चाललंय आणि लगेचच तिथल्या गावातील पूर्ण नाही त्यांना फक्त बातमी हे निमित्त पाहिजे होता. त्यांच्या हातात हत्यार पाहिजे होतं आणि ते आम्ही व्यवस्थितपणे ते केलं. आणि कुठलं एखाद्या माणसाला राग चिड येते त्यांनी तसं केलं नाही. ते लगेच जाऊन ती DP सगळे लाईटचे काय पोल बिल ह्या सगळ्या जावळ्यात झालं आणि जावळ्यात पूर्णतः लाईट व्यवस्थित आणण्याचं काम केलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठली गोष्ट जेव्हा समोरून ते एखादी गोष्ट येते त्याचा प्लस पॉईंट म्हणजे सकारात्मक बाजू घेऊन काम करण्याची पद्धत त्यांची आहे. आणि म्हणूनच असा पदाधिकारीने असे जेव्हा नेतृत्व आपल्याला आपल्या मंडळात तालुक्यात भाजपमध्ये येतंय आणि त्याचा ज्यावेळेस कुठलीही परिस्थिती कशाही परिस्थितीत त्या परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. विशेष म्हणजे सगळ्या बाजूनी सामाजिक म्हटलं तर सामाजिक सुद्धा योगदान ऍडव्होकेट DD सरपाळ भाई पुष्टरे यांसारख्या पदाधिकाऱ्यांनी घडवले साहेब असतील या त्याच्या अगोदरचे बोथरे शेठ असतील या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सोबत पारधी असतील या सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर काम केलं. मंडळाचं राजकारण पूर्ण बदलवलं होतं. काय आमदार DD सरपाळ इथले आमदार झाले अशा लोकांच्या त्यांना संपर्क लाभलेला आहे आणि आज आपल्याला त्यांचा संपर्क लाभतो आपल्या पक्षवाढीसाठी. त्यामुळं पार्टीच्या वतीने तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांचं मार्गदर्शन यापुढे आम्हाला लाभो आणि लाभेलच नक्कीच. आणि त्यांच्यामुळे आपण प्रगती करू शकतो असं मी बोलतो. आणि त्याच्यानंतर मला वाटतं आपले मंडळ तालुक्याचे अध्यक्ष आणि त्यांचे
माफी मागतो. काल कार्यक्रम भव्य प्रमाणात होण्यासारखा होता, परंतु जिल्ह्याकडनं काही सूचना होत्या. ठराविक लोकांनीच त्या कार्यक्रमाला यावं, किंवा म्हणजे जे प्रवेश करणार होते त्यांनाही सांगितलं होतं की 50-70 असं काही माफ आणू नये, 2 गाड्या आणावं. आणि कार्यक्रम अशा स्पॉटला होता, प्रदेश कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर तो कार्यक्रम असल्यामुळे तिथे ट्रॅफिक आणि हा सगळा विषय होता. काही लोकांना मला 2-3 जणांचे फोन आले होते की आम्हाला सांगितलं नाही, पण मी त्यांना दिलगिरी व्यक्त करतो. इच्छा असताना सुद्धा आपण घेऊन जाऊ शकत नव्हतो, कारण आपल्याला सक्त तशी जिल्ह्याकडनं आलेली परवडतो. जिल्ह्याकडनं आपल्याला तसं हे आल्यामुळे आपण नाही करू शकतो. पण आज खरोखर म्हणजे अटलजींचं एक वाक्य आठवत आहे, सूरज खिलेगा अंधेरा छटेगा कमल खिलेगा. ह्या मंडणगड तालुक्यात ते काही आपण जे काही ठराविक लोकांनी हा पक्ष हवे टिकवून ठेवला, काही नसताना, ना आमदार नव्हता ना खासदार नसताना सुद्धा म्हणजे सचिनजी असतील, म्हणजे हे सगळे कार्यकर्ते, हे सगळे जुने कार्यकर्ते गेली 22-23 वर्ष हे कार्यकर्ते काम करते. पण काम करत असताना काही मिळालं नाही, काही कार्यकर्त्याला काही मिळालं नाही पक्षाकडनं, तरी ते टिकून राहिले हे महत्वाचं आहे. कारण ते कार्यकर्ते एकनिष्ठ सच्चेने काम करणारे होते. आणि आज तेच कार्यकर्ते आज तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर काम करत आहे. खरंच त्यात आम्हाला आनंद आहे. आपण एक चांगल्या प्रकारचं काम या मंडणगडात सगळे एकत्र येऊन करू शकतो आणि समोरच्याला दाखवून देऊ की खरोखर हा पक्ष केंद्रात आहे, तसं आम्ही मंडणगडातही करू शकतो. मी परत एक प्रकारचे आपला स्वागत करतो. आणि आपण समविचारी काल तुम्ही प्रवेश केला, कालची तुमची तयारी बघितली. तुम्ही सकाळी मी कॉल करायला पाहिजे तर सकाळी तुम्ही 8 वाजता मला कॉल केला. ज्याला राजकीय क्षेत्रात काम करण्याची जी उत्सुकता असते अशी व्यक्तीच आपल्या जबाबदारीने या गोष्टी करत असतात. सकाळी 8 वाजता कॉल आल्यावर मी एवढं काहीतरी वेगळं असेल तर तुम्ही मला सकाळी विचारलं आपण कार्यालयात कधी भेटू, त्यावेळी ही व्यक्ती तो पक्ष बरोबर मोठं करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणार आहे. आपण सगळ्यांनी विनंती प्रकाश बरोबर काम करू आणि ह्या पक्षाला एक वेगळ्या दिशेकडे, वेगळ्या ह्याच्याकडे नेऊन पक्ष उंच करण्याचा प्रयत्न करू. आणि मी प्रकाशचं पुन्हा एकदा भाजपा परिवारात सहर्ष स्वागत करतो आणि पुढील राजकीय भविष्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. आणि माझी विनंती आहे प्रकाशाने आपलं मनोबल व्यक्त करा. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये कालच ज्यांचा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये प्रवेश झाला ते प्रकाश शिगवण त्यांचा स्वागत कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेला आहोत. उपस्थित सर्व तालुका कार्यकारिणी आणि पदाधिकारी. खरं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीचा ह्या मंडणगड तालुक्यातला इतिहास पाहिलं तर तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की मी जेव्हा गावामध्ये मी राहत होतो त्यावेळेस सर्वप्रथम शिवसेनेबरोबरच माझी खरी टक्कर झाली. कारण की मी RSSचा कार्यकर्ता, मी संघाचं काम करायचो आणि त्यावेळेस गावात असं समजलं की हा भाजप होता. तिथून माझी खरी संघाची सुरुवात झाली आणि तिथून नेमकी मी प्रकाश बरोबर तिथे जॉईन झालो आणि त्यांनी मला ताकद दिली गावात. तेव्हा मी खरं संघात मी भाजपचं काडी मानतो म्हणून संघाचं काम होतं एवढंच मला हे होतं. आणि त्यावेळेस संघाचं भाजपचं काम सुद्धा मला आणि त्यावेळेपासून मी त्यांचं काम बघितलेलं आहे. खरं म्हटलं आपल्या मंडणगड तालुक्याला एक चांगलं नेतृत्व प्रकाश सरच्या रूपाने आपल्याला मिळालं आहे आणि आपण पक्षाची ताकद ही आपण त्यांच्या पाठीमागे आपण उभे करूया आणि मंडणगड तालुका कसा भाजपमय होईल त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. मी जेव्हा तालुका अध्यक्ष झालो मला आदरणीय श्रीराम मिधाते आणि केदार साठे यांनी मला जवळजवळ 1.5 वर्ष त्यांनी मला असं हे केलं होतं की तू भाजपचं तालुका अध्यक्ष. त्यावेळेस बाबाशे लोखंडे मी आम्हाला दोघांचं नाव सुचवलं होतं. मी तर शेवटपर्यंत 1.5 वर्ष मी नाही म्हटलं होतं की मला ते जमणार नाही. मला अनुभव होता, मी गावामध्ये सरपंच पद माझी सरपंच होते, मला अनुभव होता. मी संघाचा कार्य करतो, संघाची माझ्याकडे जबाबदारी होती. संघाने मला विचार नाही केली की तुला असं तुझ्यावर जबाबदारी येते. तर मी 1.5 वर्षानंतर मी त्यांना होकार दिला आणि त्यावेळेस मला आठवतंय की अनेक पक्षाच्या प्रमुखांना माझ्या मित्रमंडळाला मी असं म्हटलं होतं की अरे मला पार्टीचा प्रमुख करायचं म्हणतात भाजपचं, मी काय करू. अनेक लोकांनी मला असं त्यावेळेस उल्लेख केला होता की अरे कशाला जातोय भाजपमध्ये, कोण आहे तिथं आत्महत्या करायला, कसा तो भाजपमध्ये, असं मी वाक्य ऐकलेलं आहे. परंतु मला विश्वास होता की माझे जे काही संबंध आहे, संपर्क आहे त्या
त्या जोरावर सगळ्यांची फळी आम्ही तयार केली. गिरीश पहिल्याच याच्यामध्ये तो युवा मोर्चाचा अध्यक्ष झाला. भावाशी सरचिटणीस झाले तालुक्याचे, मी त्यावेळेस एकच सरचिटणीस होते. आणि त्यावेळेस असं म्हटलं जायचं की हा फक्त कार्यक्रम घेणारा पक्ष असेल अशा पद्धतीने, पण त्या कार्यक्रमाच्या जोरावर सर्व कार्यकर्ते मिळाले. अनेक कार्यक्रम आम्ही राबवले. पण या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे की त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत इलेक्शन झालं आणि आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार तालुक्यामध्ये भाजपचे उभे केले. आता तुमच्या समोर सुद्धा भाजपचे उमेदवार तासून उभे होते. ज्या ह्याच्यामध्ये एक उमेदवार मिळत नव्हता अशा परिस्थितीने तालुक्यात आपण जिल्हा परिषद पंचायत सगळे उमेदवार उभे केले, विधानसभा लढवली आणि या सगळ्या जोरावर सर्व कार्यकर्त्यांची फळी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जोडली गेली. आपल्याला एक विनंती करतो सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांना की आत्ताचा काळ आहे तो काम करेल तोच पुढे जाणार आहे किंवा टिकणार आहे. त्याच्यामुळं पदं ज्यांच्याकडे आहेत त्यांना काम 100% करावंच लागणार आहे, त्याशिवाय काही गोष्टी होणार नाही. त्याच्यामुळे आपण सामूहिक पद्धतीने हा भाजपचा विचार आपण तालुक्यामध्ये पोचूया असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि आपल्याला बरोबर आले सर्व सहकार्याने आपलं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत. पटत नव्हतं पण मगासपासून माझं मन खात होतं, कारण त्याच्या मागचं कारण सांगेन मी. कारण मला ऍक्च्युली मी खूप आनंदात झाले कारण ज्या दिवशी मला शिगवण साहेबांचं नाव कळलं, कारण शिगवण साहेब आणि मी एका पक्षामध्ये काम केलेली माणसं, संजयराव साहेबांसाठी काम केलेलं आहोत आणि काही कारणास्तव मी ते पक्ष सोडलं. त्याच्यानंतर मला आठवतंय मागच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या 2 ते 3 महिने आधी शिगवण साहेबांनी मला पोलीस स्टेशनच्या बाहेर गाडी थांबवून विनंती केली कारण एक दिवस भेटतो आपण संजयराव साहेबांकडे जातो. तर त्यावेळी मी त्यांना बोललेला शब्द मी काल सुद्धा लोखंडे साहेब तुम्हाला गाडीत म्हटलं होतं की शिगवण साहेबांना मी त्यावेळी म्हटलं होतं की साहेब एक दिवस तुम्ही तरी आमच्या पक्षात घ्या आणि संजयराव साहेब तो शब्द काल खरं झालं. त्याच्यामध्ये मी खूप आनंदात होतो. आणि साहेब तुम्हाला सांगतो परवाचा किस्सा आपण प्रोग्राम करत होतो त्यावेळी मला खूप ऐकायला लागतं टोमणे, कारण तुम्हाला माहिती आहे आमची पंचकृषी म्हणजे विरोधी प्रवास केलेल्या माणसाला किती त्रास देतात. तर तरी सुद्धा मी टिकून राहिलो आणि परवाच्या दिवशी सुद्धा मला आमदार साहेबांनी संजयराव साहेबांनी टोमणं ऐकवलं तुम्ही लोक आल्यानंतर. आणि ते शिगवण साहेब आणि मोरे साहेब गेली उद्याची तयारी करताय का तुला सगळ्यांना पक्षांना घेऊन चाललं साहेब. मी म्हटलं साहेब मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या ह्याच्यामध्ये जे काही काम चालले ते योग्य रीतीने चालले आणि मला असं वाटत नाही की पंचकृषी विरोधात गेल्यामुळे माझं काय किंवा पंचकृषीचं नुकसान झाले. म्हटलं साहेब आता 1,32,00,000 लाखाची कामं लाटून पंचकृषीमध्ये आली ना, एकटा प्रवीण आहे म्हणून पक्षाने तो विचार नाही केलाय की तिथे बाबा त्या पंचकृषीत विकास कामांना म्हटलं विरोध नाहीच आहे पक्षाकडून, काम करण्याची जिद्द पाहिजे. मला सांगण्यामागचा साहेब एवढाच उद्देश आहे, पक्ष जरी आपल्या तालुक्यात छोटा दिसत असेल ना तरी तुम्हाला आता माहिती आहे 1 कोटीची कामं आणताना सुद्धा जिथे काहीच नसताना सुद्धा येताच काम हेच आहे, फक्त टिकून राहिलो त्याच्यामुळे. आज तुम्हाला माहिती आहे मला सुद्धा राष्ट्रवादीमध्ये परत घेण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, आज ओपनली सांगते. पण नाही मला विश्वास होता मोदी साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती आणि इथले जे काय त्यावेळेचे अध्यक्ष सचिन दादा होते, लोखंडे साहेब होते यांनी मला खूप सपोर्ट केलाय. म्हणजे पक्षाची ताकद केंद्रातून किंवा राज्यातून कमी असते तरी स्थानिक लेवलला जो सपोर्ट लागतो त्यावेळी गिरीश दादा होते, त्या सिनियर लोकांनी मला खूप सपोर्ट केला त्यावेळी, म्हणून मी आमच्या पंचकृषीमध्ये साहेब टिकून राहिलो. नाही तर तुम्हाला माहिती तिथे राष्ट्रवादी किंवा शिवसेना सोडून एक झेंडा लावणे म्हणजे खूप त्रासदायक आहे. तिथेच मी 1-1 मीटरचे झेंडा माझ्या घरासमोर लावलेले आणि मला खूप त्रास दिलेला होता. तर परत एकदा तुम्हाला मी माझ्या पंचकृषीच्या वतीने भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस या नात्याने आणि परत एकदा सांगतो योगायोग बघा सर, मला एवढा चांगला संधी भेटली की तो भुके आणण्याचा पण तुमच्यासाठी मला जीवन भेटला. त्याच्यामुळे मी खूप खुशीने सांगतो तुम्हाला आता एवढा काही तालुक्यात ऍक्च्युली थोडं अर्जंट काम करून मला जावं लागेल. तर परत एकदा मी तुमच्या संपूर्ण पार्टीमध्ये अभिनंदन करतो आणि तुमच्या अनुभवाची माझ्यासारख्याला तर खूप गरज आहे आणि आमच्या पक्षाला तर गरज आहे. जिथे जिथे आम्हाला तुमची गरज लागेल तिथे आम्ही स्वतःहून तुमच्याजवळ येणार आणि तुम्ही सुद्धा आम्हाला जिथे असं वाटतंय तुमच्याच आम्ही शिष्य समजा, माझ्यासारख्या तर तुमच्या समोर शिष्यच आहे, जिथे मी सुद्धा पंचकृषी तालुक्यात काम करताना चुकवत हक्काने तुम्ही मला फोन ज्या दिवशी सुद्धा करत होतात तसंच करा आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना लागू दे एवढी सदिच्छा. सर्व स्त्री पदाधिकारी प्रयत्न असा आहे की काँग्रेस विचाराचा कार्यकर्ता म्हणून गेली 25 वर्ष काम
सुरुवातीला माझी काँग्रेसमध्ये युवक अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. युवक संघटनेत मी प्रचंड काम केलं. प्रत्येक गावागावामध्ये युवक संघटनेच्या माध्यमातून माझी कमिटी केली आणि ती युथ अध्यक्ष म्हणून केली. 71 बूथचे माझे पदाधिकारी त्यावेळी होते. मंत्रिमंडळाचं हस्ते म्हटलं भास्करराव होतं ते त्यांना मी सीट देऊन तिथे बरोबर केलं आणि पूर्ण तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेस त्या नंतर राष्ट्रवादी झालं. राष्ट्रवादी म्हटल्यानंतर तो पक्ष मराठ्यांचा पक्ष अशी संबोधना झाली. राष्ट्रवादीचा पक्ष लोक तशी स्वीकारायला तयार नव्हती. मग आम्ही गावागाव जाऊन मिटिंग द्यायचो. अमुक सत्ता नंतर मग आली बघायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकच सत्ता. ती आम्हाला थोडी चांगली संधी मिळाली आणि प्रत्येक गावात जाऊन आम्ही आमचे विचार सांगत गेलो. सगळेच लोक ऐकत नाही एका वेळेत, एखाद 2-4 लोक ऐकतात आपल्याला. अशा पद्धतीनं काम करत असताना पुन्हा जसं 5 वर्षासारख्या कमिट्या बदलायच्या असतात, त्या बदलायची संधी मिळाली. आणि मुळात पक्ष कोणताही असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, जोही पक्ष असेल, त्यांना संघटना दृष्टीने आपण जर तरी काम नाही झालं, कमिटी राहणार नाही, त्याला काही अर्थ नसतो. म्हणून त्या दृष्टीने आपण काम पहिलं केलं पाहिजे हे माझं मत. मी पंचायत समितीला माझी पत्नी निवडून आली की त्याच बरोबर की कार्यकर्ते मिळाले आम्हाला आणि त्या अध्यक्षाला आम्ही सत्ता केल्यानंतर तो उत्स्फूर्तपणे गावात काम करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे उत्स्फूर्तपणे वातावरण गावात निर्माण झालं. दुसऱ्यांदा मिळून माझी मिशन निवडली, तिसऱ्यांदा मी निवडलो, 4थ्यांदा जिल्हा परिषद निवडलो. अशा पद्धतीनं तरुणांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आकर्षण माझ्याबद्दल निर्माण काम करतोय. काम दुसरं आणखी काय जास्त माझं मोठे काम पॉलिटिशियनला माहिती सगळं. त्यावेळी शिवसेना फार मोठी राजी होती. 2-3 नावं मोठी मोठी गुलाटी नावाची होती आणि त्यांनी खूप मला त्रास दिला. मग मी पेटून उठलो. पहिल्यापासून म्हटलं ह्या 2 मुंबईची ग्रामपंचायत या सगळ्यांना हातात येऊन ती ग्रामपंचायत बदलली. ग्रामपंचायत आम्ही राष्ट्रवादी जे जे मुख्य होते मोठे मोठे त्यांच्या ग्रामपंचायतीला मी पहिल्यापासून घाला सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ग्रामपंचायत सदस्य उभे केले. तेव्हा सदस्य मागे घेण्यासाठी विकास चव्हाण तसं फिल्डिंग लावली, त्या मारून उठून मागे. मग ही म्हातारे आपली नटे त्यांची ती सुदैव उभी केली होती. रात्री 1 वाजता मला समजलं ते आले सगळे शिवसेनेचे फॉर्म मागवत. आणि जास्त माझ्याकडे पूर्ण होती 3-4च पोरं सुभाष सहा होते. जाऊन तिथे भानगड केली. किती माणसं आहे किती बघितली नाही. 100-200 आम्ही भानगड करायचे हा निर्णय आमच्याकडे. त्यांना तिथं भिडायचं ही भूमिका मी पूर्वीपासून घेतलेली आहे. त्या दृष्टीने आम्ही देखील तसं प्रश्न होत गेलो की नाही आता ह्या भानगड करायचं आहे. उद्देश इतकं आहे की संघटना जेव्हा वाढवतो आपण तेव्हा भानगडी होणारच आहे. पद्धत नवीन संघटना वाढला तरी शिवसेना होती आमच्याकडे. अशा पद्धतीने तुम्हाला 22-23 केसेस माझ्यावर तेव्हा झालेल्या अजून त्या केसेस माझ्यावर काही आहेत. माझ्या उद्देश इतकंच आहे की भाजप हा जो पक्ष आपला आहे असं सगळे लोक म्हणतात भाजपमध्ये ब्राह्मणांचा पक्ष अशी भूमिका लोकांमध्ये 2 लोक मला घात बोलून गेली, बायकोलाशी बोलली, घात पकडलं, घात नंतर मी फसवली, त्याला कामपात मारली. मी जो पक्ष घेतला तो कसा असेल काय हा माझा विषय. तसं राष्ट्रवादी मराठ्यांचा पक्ष म्हटलं तो आम्ही तळागाळात गेला, सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये पोहोचवला आणि तो राष्ट्रवादी सर्वसामान्यांचा पक्ष आहे हे आम्ही उजवलं त्या निर्णय काढला. तसं भाजप हा ब्राह्मणाचा पक्ष आहे हे तुला बघा. तुम्ही आता असं माझे वाक्य व्याख्या आहे
पाहिजे असं मी बोलत नाही. तू नसेल तर तू आता काय करू शकतो मी मला माझ्या व्यक्तीवर तुम्ही हे केलं तर मला मला फार खूप तर तुमच्या मतांची मग करतात की वाढीची मग करतात तू चालतो एकदम माझ्या यायचं नाही कुठल्या कामाला असं सांगणार की मी चिरफोड कार्यकर्ता करायला आधी मी तर मी निष्ठा ठेवतो त्या गोष्टीवर कोण उलट बोलला तर मग माझ्या का याचा माणूसच कोण नाही ही स्पष्ट भूमिका माझी. नंतरच्या काळामध्ये मग